कारण की आम्ही जास्त बैल नाही घेत, 2च ठेवतो, पण चांगले ठेवतो. आता जसं रिओ आहे तसं आम्ही काही खरेदीचा विचार नाही करणार. कमिटी आपली चांगली म्हणून एवढे चांगले खेळ चालू आहेत. कमिटीने भारी नियमन काढलाय का, म्हणजे 2 गोंड्याच्या वरती कोणची शर्यत होणार नाही, कारण की त्याच्यात जास्त भांडण होतात, म्हणून त्याच्यात ते चांगले नियम काढले. कारण की 40-50 वर्ष झाले आम्हाला नाद आहे, कारण की 3 पिढ्या झाल्या, बोला 40-50 वर्ष आम्हाला नाद आहे. दादा, आजच्या शर्यतीबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद दादा. दादा, आपलं आणि बैलाचं नाव सांगा. माझं नाव ऋतिकेश नवनीत म्हात्रे, दातीवली ना, बैलाचं नाव राणा. आमची गाडी कैलास परशुराम नारायण भोईर शिलगाव त्यांच्या नावाने पळते. दादा, नक्की सुंदरची खरेदी, सुंदरची राणाची खरेदी कुठून होती? कमीत कमी 9 महिने असताना आम्ही घेतलेला आहे, सातारावरनं. खरेदी किती रकमेला केलेली होती? ती रक्कम आम्हाला 1 लाखाला पडली घरपोच. जवळजवळ 2-2.5 वर्ष झाले बैल तुमच्याकडे? 2-2.5 वर्ष. आता किती जाती झालाय? आता 4था झालाय तो. खूप कमी वयात खूप मोठा स्पीड. जाम नाव केलं आमचं त्याने. 2 वर्ष झाले मोजून आमचे 4 ते 5 गाड्या पडल्या, ते बी साईडला जाऊन किंवा देवबा दोन, नाही गाडी आमची पडत नाही. पब्लिक नाही पाला तो बैल, जेवढी पब्लिक रोखेल तेवढा बैल पाला तो. मी स्वतःवर होतो दादा, अर्ध्याच्या जास्त पाठी झाली, समोरची गाडी पुढे होती. आमची गाडी कशी पुढे पडत, समोरच्या पाठीने समोरच्या गाडीवाल्यांनी जल्लोष चालू केला, आली नाही, ते आमचे मित्रच आहे. गाडी बघितली आणि गाडी मारून दाखवली. काय सांगा? ते आता आमची गाडी पुढे पळत, कारण रुक्का बी असा बैल आहे की तो गाडी कधी सोडत नाही साईडला गाडी असल्यावर. आमची गाडी 2 वर्ष आधी पळते, आमची जाम गुलाल झाले, कमीत कमी 70 गुलाल झालेत आमचे. दादा, खूप कमी पैरेवाले, 4 ते 5 मैदान पण टिकत नाही, जवळजवळ 2 वर्ष एकच पैराने पळतात. काय सांगा? ते आमची गाडीच जुलून पळते, गाडी पराभव नाही म्हणून आम्ही तीच पळवतो. आणि ते बी चांगले माणसं आहेत, ते बी आम्हाला एक फोनवर बैल कधी बी आणून देतात, आम्ही बी त्यांच्यासाठी बैल कुठे बी घेऊन जातो. दादा, अपोजिटची गाडीचं नाव सांगा. ती कारगिल ग्रुप एडवटने सुंदर, ते बी आमचे मित्रच आहेत. त्यावेळेस काल आम्हाला फोन केला, ती मैत्रीपूर्ण लढत झाली आमची. आमची गाडी पहिल्याच बी पळणार आहे लवकरच त्यांच्या कारगिल मध्ये. दादा, बिंजोडला पब्लिकने पळतोय, 3 फेऱ्यात पळवण्याचा प्लॅन काय आहे का? आम्हाला 3 फेऱ्याचं तर असं हे नाही, म्हणजे नाद नाही, आम्हाला फक्त बिनजोडच नाव आहे, आमचं नाव इथंच होतं म्हणून आम्ही इथेच पळवतो. याच्या पुढे कधी मागणी आली तर? मागणी आम्हाला आली तरी आम्ही नाही द्या, आम्हाला आमचं नाव पाहिजे. ते पैसे काय आमची शेती आहेत, जाम पैसे आहेत, ते काही टेन्शन नाही, आम्हाला नाव पाहिजे फक्त. दादा, आजच्या मैदानातली सगळ्यात मोठी बिनजोड, तुम्ही विजय झाले, का अभिमान वाटतो बैलाचा? अभिमान तर वाटतो, कारण की पब्लिकनी पण आली. मुंबईमध्ये हे नाही, लोक जास्त बैल नाही आहेत. आमचं एवढं पब्लिक मारेल तेवढं पब्लिक रोखेल तेवढा बैल पाळतो ना. बैल आमचा कसा खालनं नीट निघला ना, पुढे किती टॉपची गाडी असेल आम्ही जिततोच. दादा, मारणार म्हणजे आम्ही असं हे नाही, जल्लोष आमचे पोरं. मी स्वतः होतो गुलाल टाकताना, तुमच्या आणि त्यांच्या दोघांच्या बैल मालकांनी एकानेही जल्लोष केला नाही, फक्त गणपती बाप्पा मोरया बैल सोडले आणि आणले. काय सांगाल? आम्ही जल्लोष कधीच करत नाही, कारण की ते बी आमचे मित्र आहेत. आम्हाला असे की आम्ही कधीच भांडणं करत बी नाही शर्तीत. आमचा एवढे वर्ष आले, कोणाला विचारा, शिलकरांची जेव्हा भांडणं आमची कोणतीच भांडण नाही झाली, आम्ही सगळे मैत्रीपूर्ण लढत करतो. आमची विरोधात बी गाडी पळाली, ती पहिल्यात बी पळाली. गाडी नक्की कोणाच्या नावाने पळते? आमची गाडी कैलास परशुराम नारायण भोईर शिलगाव, ज्या बाबांच्या नावाने ही गाडी पळते, बाबांचा आशीर्वाद नक्की आहे का? आहे, कारण की एवढ्या वर्षांतर आम्हाला एवढा टॉपचा बैल लागलाय. याच्या आधी कोणते बैल होऊन गेले? आमचा वजीर होऊन गेला, त्याने खूप नाव केलं. कोणाला विचार शिलगावचा वजीर कसा पळायचा. गेल्या सीझनला आमचा श्रीजाम पळत होता, आता या सीझनला यो पळत. गेल्या सीझनला आदर होतं तेव्हा आम्ही एवढं लक्ष नाही दिला, पण या सीझनला जास्त पळत आहे. कन्या म्हणून आमचा बैल होता, 2 महिन्यात फक्त आमच्याकडे राहिला, काही कारणास्तव तो नाही आमच्यात, पण 2 महिन्यात त्यांनी एवढं नाव केलं ना, तेव्हा आम्ही त्याच्यावर जाम मोठे शर्ती केल्या ना. 2 महिन्यात आम्ही सगळे 17 गुलाल घेतले, 2 महिने सगळे 1 नंबरचे गुलाल. 9 महिन्याचा वासरू खरेदी केला, वाटलं होतं का आजी इथपर्यंत पोहोचू? ना, आता आम्ही असंच शेटला पटला वासरू, चांगला वाटला रग्बी म्हणून शेटनी घेतला. तळून घेतला की डायरेक्ट कोरा वासरू घेतला. कोरा वासराची एवढी रक्कम नक्की खरं आहे की खोटं? खरं सांगा, कारण खूप जण सांगतात 5 लाखाला घेतला, 50 लाखाला. वासराची 70 लाख गेला, 1 लाखापर्यंत गेला. पोचणी झाली ना. बैल रग मध्ये आहे आणि जातीला बी तसं आहे म्हणून तेवढी किंमत घेतली लोकांनी. 4 दाती, पण 6 दाती बैलापेक्षा खतरनाक फिटनेस बैलाची आहे. शरीराचा एकही अवयव असा नाही की तिथे कटिंग नाही बैलाची. कारण की आमचा व्यायाम आणि खुराक काय? कारण की आमचं ठेवणारच तसं आहे. तुषार सगळं लक्ष तोच देतो. सकाळी 5ला येतो गोट्यावर, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत असतो. सगळं तोच, खाना पिना, चार बीर ना. बैलांना तसं फिटनेसला बी ठेवलाय त्यांनी. चालवायला बी नेतो तो, चालवायला तो ना मी जातो. आमची सगळी पोरं असतात संध्याकाळी गोट्यावर, काय ना काय थोडा टाकतात त्याला. दादा, सुट्टी मेकर आणि ड्रायव्हर बद्दल काय? सुट्टी मेकर आमचा आजच आहे, सगळेच बैल तोच सोडतो. कधी पहिल्यापासून आमच्या आणले जेव्हा नाच चालू केलं तेव्हा आजच सोडतो, अजून तोच सोडतो ना. ड्रायव्हर आमचा ड्रायव्हर फिक्स ड्रायव्हर आहे.
आम्ही कोणच्या बैल सोडायला बी देत नाही. आजी जर नसलं आम्ही बैल बी नाही आणत. कोण नसलं तर जात नाही. शर्तीला बी जात नाही. दादा अजय दादा बद्दल तुम्ही सांगताय, काय एवढा कॉन्फिडन्स? कारण की आजी पहिल्यापासून बैल सोडतो ना, का बैल त्याच्या हातात बसलेले आहेत. ते बैल बसले मग बरोबर तो सोडतो आणि त्याला एवढी चालाकी आहे की तो 1 सेकंदात बैल सोडून देतो हातात. फास्ट गाडी आमची उडते. नक्की सुट्टीला बैल कसा आहे? सुट्टीला आमचा आहेच, जेवढी पब्लिक त्याच्यावर असणार तेवढा बैल पाळवतो. 5 जण माणसं असली मांडायला जाम स्पीड लावतो. 2 जण असली जरा रिल्ल्यात निघतो तो. हे जरा नवीन आहे दादा. बैल मांडायला जेवढी जास्त पब्लिक तेवढा बैलाला तेवढा speed. बैल हे जरा speed वेगळं आहे वाटते दादा. पहिली वेळ ऐकले. बैल सांगा. एवढा फटका जेवढं रोखतील ना लोक तेवढा बैल पण. काही 26 जानेवारीला एवढी आमची गाडी पळाली जोरात की सांगून पाहिजे. सगळी लोक बोलत 1 नंबरची गाडी, एवढी वासर कधी पळत नाही कोणची, एवढी आमची वासरं पळाली. बैल घेतला 2 वर्ष तुमच्याकडे पळाला. 9 महिन्यात तुम्ही बैल घेतला. 9 महिन्याचा काही शर्यती तुम्ही केल्या असतील बिनजोड. मागणीबद्दल काय सांगा? मागणी म्हणजे मागणी तर अजून आलती आम्हाला दोघं तिघावी. पनवेलला कोणतरी मागणी केली, त्यावेळी काहीतरी 6 लाख रुपये सांगितलं. आणवेला आम्हाला विकायचं नाही बैल, आम्हाला आमच्याकडे ठेवायचं, आम्हाला बी नाद करायचं आली. आमचा बी नाव होतंय म्हणून. कोणी साविंद्रवाले 20 लाख रुपये आम्हाला देत होते ते कॅश, पण आम्ही बोललो नाही द्यायचं आम्हाला बैल. दादा 20 लाख बोलले तर खूप मोठी रक्कम आहे. कारण आपण ज्या रकमेला घेतला त्याच्या कितीतरी आम्हाला मोठ्या पट्टीने तुम्हाला रक्कम भेटवते. दादा का नाही दिला? कारण की आम्हाला बैल आम्हाला ठेवायचं, आमचं जाम नाव झालं पहिल्यापासून, आजोबापासून नाद आहे म्हणून तो आम्हाला ठेवायचं होतं बैल. आमचा आता आम्ही एकदा बैल घेतला तर विकत नाही. भले आमच्याकडे बैल नाही परत आम्ही घाटावर ठेवायला पाठवतो पण विकत नाही कधी. दादा घाटावरचं सांगताय, नक्की घाटावर पावसाळ्यात बैल कोणाकडे असतो? कारण बिंजोडचं मैदान आपल्या इकडे पावसाळ्यात बंद होतं. बालू जगदाले सातारा त्याच्याकडे असतो बैल, आमचे सगळे त्याच्याकडे. ढवल बालू जगदाले ढवल. दादा एवढा मोठा ग्रुप आहे, सगळे जवान आहे, एकही म्हणजे जास्त वयाचा कोणी दिसत नाही दादा सोडून. दादा काय सांगाल, मोठ्यांचा कसा रिस्पॉन्स असतो? हे सगळे भाऊ आहेत. मी याच्या मामाचा पोरगा आहे, छोट्या मामाचा पोरगा आहे मी. हे सगळे आमचे भाऊच आहेत. दादा तुम्ही दाटिवलीचं नाव सांगता, माझे स्वतःचे मामा पण दाटिवलीचे आहेत. एकही म्हणजे असा जास्त वयाचा माणूस नाही. काय सांगाल? कारण आत्ताची जी युनिक पिढी आहे आपली जवान, जरा रक्त गरम आहे, भांडणावर असतात. काय सांगाल? आमची 3 पिढ्या झाल्या नाद आहे, पण असं आमच्या तर जास्त येत नाही. वयस्कर लोक आले तर खिडकाली किंवा देसर जवळ असलेले येतात, नाही ते येत नाही. तर आम्ही पोरं सगळे ना, आमच्या काय हे नाही का आम्ही रोखच विकत नाही कधी कोणाला भांडणं बिंडणं नाही, चिडवा विडवी. आम्ही मैत्रीपूर्ण लढत करतो. दादा जवान पिढीचा जो तुम्हाला अनुभव आहे नक्की कोणामुळे लागला? म्हणजे कोणाचा असा अनुभव आहे की या माणसामुळे आपण आज शर्यतीमध्ये इथे उभे, आपले बैल या माणसामुळे पळतायत, असा कोण आहे? कोणाची खंबीर साथ आहे? आजोबा बलिराम नारायण भोयर शिलगाव यांच्या आणि परशुराम नारायण भोयर शिलगाव आणि पंडित नारायण भोयर शिलगाव, ते 3 भाव आहेत. त्यांच्या मुले आजोबांच्या मुले नात लागला. याच्या आधी जे बैल झाले आणि आता हा बैल घेतलाय, याच्या नंतरच्या खरेदीबद्दल दादा काय विचार आहे? आमची खरेदीचा काही विषय नाही, कारण की आम्ही जास्त बैल नाही घेत, 2च ठेवतो, पण चांगले ठेवतो. आता जो सर रिओ आहे तो सर आम्ही काही खरेदीचा विचार नाही करणार. 2 बैलात आमची तो बी चांगला पळतो. काही कारण असतं ती गाडी आमची पराभव झाली तरी काय नाही, आम्ही परत खेळू चांगली गाडी. दादा शर्यती बंद होत्या खूप, आपल्या मुंबईच्या पण वरिष्ठांनी आहुती दिली शर्यती चालू करण्यासाठी आणि शर्यती चालू झाल्या. भांडणं आधी खूप भांडणं व्हायचे, आता खूप भांडणं कमी होतात. आपल्या कमिटी बद्दल काय सांगा? कमिटी आपली चांगली म्हणून एवढे चांगले खेळ चालू आहेत. कमिटीने भारी नियमन काढलाय का, म्हणजे 2 गोंड्याच्या वरती कोणची शर्यत होणार नाही, कारण की त्याच्यात जास्त भांडणं होतात म्हणून त्याच्यात ते चांगलं नियम काढले. आता तुम्ही जेव्हा शर्यतीने निघता, घरी आई असते, ताई असते, बहीण असते, वहिनी असतात, लेडीजचा काय रिस्पॉन्स असतो घरी? फोन करतात आम्हाला की काय झालं, ते टीव्हीला बघत असतात. आता मला 4 का 5 फोन आले आमच्या घरात नाही, काय झालं गाडी कधी सुटेल. जेव्हा बैल घरच्यांना समजतो उद्या आपला बैल पळायला जाणार आहे, रात्रीपासून माता भगिनींचा काय पुढाकार असतो की आपला बैल जिंकला पाहिजे? काय पुढाकार असतो? पुढाकार म्हणजे सगळेच खुश असतात, कारण की शर्यत बोलला तर कोणाला बी आनंद होतो, कारण आम्ही असे मजेसाठी खेळतो त्यासाठी. कारण बघा जवान मुले आपण सगळे एका वयाचे आहेत. खूप घरच्यांचा लेडीजचा, नॉर्मली लेडीजचा तर आपल्याला पुढाकार नसतो, हा नाद नको, तरुण पिढी आहे, कामधंदे करा, लग्न करा, घर सांभाळा. पण तुमच्या घरच्यांच्या लेडीजचा काय पुढाकार आहे? आमच्या घरी पहिल्यापासून म्हणजे सगळ्यांना नाद आहे आणि आम्ही नाही केलं तर ते नाराज होतात. मग ते कसं ते विचारत राहत काय नाही. दादा जरा वेगळं ऐकतोय, नाही गेला तर घरच्या लेडीज ओरडतात, हे वेगळं आहे जरा. का बैल का बसून ठेवलाय, काय झालंय का हे ते, मग आम्ही बैल आणतो. जवळजवळ आता शेवटचा प्रश्न विचारतो, आजोबांपासून नाद सांगताय, आजोबा आपल्या यात नाहीयेत,
जवळजवळ किती वर्षांचा नाद आहे तुमच्या घराण्याला? कारण लेडीज स्वतः सांगतात मैदानात पहिले जा. कारण की 40-50 वर्ष झाले आम्हाला नाद आहे. कारण की 3 पिढ्या झाल्या बोला 40-50 वर्ष आम्हाला नाद आहे. आणि दादा काही व्यक्ती आहेत त्यांनी आपल्या बिंदूवरच्या शर्यती चालू केल्या. कोणते असे व्यक्ती आहेत की तुम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटतो? दादा काही आपल्या पुढाऱ्यांचे नावं सांगा. कमिटी किंवा ज्यांनी आपले बाबा आपल्या शर्यती चालूच झाल्या पाहिजे, खूप पुढाकार केला, अशा काही व्यक्तींचे थोर व्यक्तींचे नावं सांगा. पंढरी शेठ फडके आणि विष्णू शेठ फडके, विष्णू शेठ पाटील त्यांचा आम्हाला म्हणजे या 2 व्यक्तींचा तुम्हाला खूप अभिमान वाटतो. आणि संदीप भाई माली त्यांचा म्हणजे आम्ही एकत्र पळवतो बी. दादा भाई आपले अध्यक्ष आहेत, काय सांगाल भाईंबद्दल? काय नाही ते चांगलेच आहेत म्हणून आपले चालू शर्ती ना कधी अशी कोणती भांडणं नाही झाली. ते हे झाल्यापासून अध्यक्ष झाल्यापासून ना कोणची अशी काही नाही. ते असले तर काय ते बोलून करतात सगळं नीट, कोणती अशी भांडणं होऊन नाही देत. चालेल दादा, आजच्या शर्यतीबद्दल तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या शर्यतीसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. धन्यवाद दादा.